आणि आपण आज चाललोय कानिफनाथ. कानिफनाथ मंदिर हे किंवा टेकडी म्हणा किंवा मंदिर म्हणा एकच आहे. एका छोट्या टेकडीवरती मंदिर आहे कानिफनाथांचं. ते आहे हडपसरपासून एक 20-25 किलोमीटर अंतरावरती. त्याला जाण्याचे बरेच पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट सासवड मार्गे जाऊ शकता दिवे घाटातून. सेकंड म्हणजे तुम्ही बोगदेव घाटातून जाऊ शकता. आणि थर्ड म्हणजे तुम्ही वडकीतून ट्रेक करून जाऊ शकता. पण आज आपण चाललोय फॅमिलीसोबत, तर आपण जातोय दिवे घाट सासवड मार्गे कानिफनाथाच्या मंदिरात. तिथे जाऊन आपण पाहूयात काय काय पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. कानिफनाथ मंदिराला जात असताना चिनूला थोडी भूक लागली म्हणून ठरवलं सर्वांनीच काहीतरी खाऊयात. मग आम्ही थांबलो अतिथी हॉटेलला आणि अतिथी हॉटेलला जाऊन थोडंसं डोसा वगैरे खाल्लं. अतिथी हॉटेलमध्ये जेवणाची टेस्ट खरंच खूप छान वाटली आणि तिथं मस्त असं जेवण केल्यानंतर आता आम्ही ठरवलं पुढे जाऊयात आपल्या प्रवासाला कानिफनाथ मंदिराकडे. मस्त अशी गाणी ऐकत आपण कानिफनाथाच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. आता आपण आत जाऊन दर्शन घेणार आहोत. कानिफनाथ मंदिर हे नाथ परंपरेतील महत्त्वाचं ठिकाण आहे. हे मंदिर पुण्याजवळच्या सासवडजवळील बोपगाव या येथे टेकडीवर आहे, जेथे नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथ महाराजांची समाधी आहे. आणि हे मंदिर 800 वर्ष जुनं आहे. हे मंदिर एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे, जिथे कानिफनाथ गडावर कानिफनाथ महाराजांचं एक प्राचीन मंदिर आहे. कानिफनाथ महाराज हे जालंधरनाथांचे शिष्य होते. आता आपण आत जाऊयात आणि मंदिराचं दर्शन घेऊयात. कानिफनाथ मंदिराच्या बाहेर हे काका असे मिरर कट करत बसले होते. तर मनात प्रश्न आला, हे असं मिरर्स का कट करत असतील? तर हे अशा वेगवेगळ्या कलरच्या मिरर्स दिसल्या. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे मंदिरात. आपण मंदिरात जाऊन पाहूयात की तिकडे काय काम चालू आहे. आपण फायनली कानिफनाथ मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. कानिफनाथ मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर खूपच पॉझिटिव्हिटी जाणवत आहे. एक प्रचंड ऊर्जा जाणवत आहे. इथं मंदिरात आल्यानंतर कट मिररचं काय काम चाललं आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला, तर इथं दिसलं की हे नक्षीकाम करत आहेत. ते काका जे मिरर्स कट करत आहेत त्यातून हे अशा प्रकारचं नक्षीकाम केलं जात आहे. कानिफनाथ महाराजांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला म्हणून त्यांचं नाव आहे कानिफनाथ. कानिफनाथ मंदिरामध्ये महिलांना समाधी दर्शनासाठी एंट्री नाही, परंतु पुरुषांना दर्शन करायचं असेल तर ते समाधी दर्शन करू शकतात. पण त्यांना स्वतःचा शर्ट काढावा लागतो आणि तसेच लेदरच्या काही गोष्टी जसं की बेल्ट वगैरे असेल तर ते बाजूला काढून ठेवावं लागतं आणि मग ते समाधीचं दर्शन घेऊ शकतात. आता माझं दर्शन झालं एका 2 मंदिरात. आता 3-4 मंदिर आहेत खूप सगळे. चला आपण त्या मंदिराची दर्शन मंदिराचे दर्शन डन करून येऊ. कानिफनाथ मंदिराच्या आजूबाजूला बाकी अजून छोटी छोटी खूप मंदिरं आहेत. जसं की विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, आई काळूबाईचं मंदिर आहे आणि मारुतीरायाचं मंदिर आहे. चिनूसुद्धा त्याच्या हातामध्ये मोबाईल घेऊन छोटे छोटे व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत होता. सर्व मंदिरांमध्ये जाऊन तो फोटोज काढत होता, व्हिडिओज काढत होता, पाया पडत होता. आम्ही बहुतेकदा बऱ्याच मंदिरांमध्ये जातो दर्शनासाठी, त्याच्यामुळे चिनूलासुद्धा मंदिरांमध्ये जाणं आणि दर्शन करणं या गोष्टींची जास्त ओढ आहे. आम्ही फिरत असताना इथंच एक मारुतीचं मंदिर आहे असं समजलं, म्हणून आम्ही पायऱ्या उतरून खाली गेलो आणि तिथं मारुतीचं जे मंदिर आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. हे जे मारुतीची मूर्ती आहे ती पूर्ण मोठ्याशा पाषाणामध्ये असलेली मारुतीरायाची मूर्ती आहे आणि त्याचं एक विशेष महत्त्व आहे. पण खरंच खूप छान वाटत होती ती मूर्ती पाहण्यासाठी आणि एक पॉझिटिव्हिटी जाणवत होती. तर आता आपण आलोय मारुती मंदिर. एक कमान तुम्हाला दिसेल कानिफनाथाच्या बॅक साईडला, तिथे आहे हनुमान मंदिराची कमान. तिथून असं खाली आलं ना की इकडे असं एक तुम्ही बघू शकता
कुठेतरी इथं अशी प्रॉपर मारुतीची मूर्ती नाही आहे, पण जे काही आहे ते खूप सुंदर आहे. म्हणजे असं समजलं की जुन्या काळात अशी काही मान्यता असेल की या ठिकाणी हनुमान एखाद्याला पावला असेल, अशा प्रकारची काहीतरी मान्यता असेल. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण प्रत्येक गोष्टीला पोचतो. त्याप्रकारे इथे मारुतीची प्रतिरूपी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला ह्या पाषाणामध्ये दिसू शकते. फक्त बघणाऱ्याचे डोळे त्या भावनेने बघितलं पाहिजे. पण खरंच खूप पवित्र असं स्थान आहे. तुम्ही या नक्की इथे नक्की दर्शन घ्या. आणि हे स्थान खूप कमी लोकांना माहिती आहे. आम्ही इकडे खूप वेळ आलो आहे, पण या मागच्या 10 वर्षात मी पहिल्यांदा आज आलो आहे. ते पण विचार केला तर जाऊन बघूया. खरंच खूप छान मंदिर आहे, नक्की या सगळ्यांनी. फायनली कानिफनाथ मंदिराचं छानसं असं दर्शन झाल्यानंतर आपण परत चाललो आहोत. परत जात असताना समोरच छानशी अशी मारुतीरायाची मूर्ती दिसली. त्याचं दर्शन घेऊन आपण खाली येतो. खाली उतरल्यानंतर समोरच उसाचा रस दिसला. तर असं वाटलं की मस्त उसाचा रस पिऊयात आणि मग आपला परतीचा प्रवास करूयात. मस्त थंडगार असा उसाचा रस पिल्यानंतर ठरवलं आता कानिफनाथ भेळ खाऊयात. ही भेळ इथे खूप फेमस आहे म्हणून ठरवलं कानिफनाथ भेळ खाऊयात. मग काय ऑर्डर केली एक भेळ. मस्त अशी कानिफनाथ फेमस भेळ खाल्ल्यानंतर मस्त गरम गरम चहा घेतला आणि चहा घेऊन भेळ खाऊन झाल्यानंतर फोटोज व्हिडिओज काढले आणि आता थोडा वेळ इथलं शांत वातावरण अनुभवूयात. कानिफनाथाच्या टेकडीवरती शांत रम्य असा थोडा वेळ घालवल्यानंतर आपण निघालो परतीच्या प्रवासाला. तुम्हाला ही छोटीशी ट्रिप कशी वाटली मग नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब.